हॅलो, दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 296. आजची तारीख आहे 20 डिसेंबर 2015. आता वाजले करीब 9 वाजले. आज मटण खाल्लं, आता फिरून राहिलोय. आज काय स्पेशल आहे? आज काहीच नाही. काल पिंट्याकडे झोपलो, तनुवेट्स म्हणून बघितलं. घरी आलो सकाळी 7 वाजता. आज संडे होतं त्यामुळे जिम ऑफ, तर आज तर सुट्टीच होती. आज जिमला पण सुट्टी, सगळ्या गोष्टीला सुट्टी घेतली मी. म्हणजे जिमला तर सुट्टी होतीच, त्यामुळे घरी का नाही टाइमपास केला. 2-3 चांगलं जेवण केलं आईने, मटण जेवण केलं. नंतर घरी पिक्चर नाही पाहिला, झोपलो यार, कारण रात्री झोप नाही गेली होती. ते तन्वेट्स म्हणून 2 वाजेपर्यंत राहिला, पाहलो. त्याच्यानंतर ते तशा बेडवर झोपच नाही लागली होती, हार्डली 2-3 घंटे. मग घरी झोपलो यार, घरी झोपलो 5 वाजेपर्यंत. आज मॅच होती, स्पिंटरने बोलवलं होतं ये म्हणून खेळायला, पण नाही गेलो. झोपतो म्हणलं, आज आज कम्प्लीट ऑफ देतो म्हणलं. झोपलो. मग काही नाही, थोडंसं बाहेर गेलो प्रतीकच्या घरी, ते शेंगा नेऊन दिल्या. बाकी काही नाही. विशालचा फक्त कम्प्युटर घरी आणला, तो म्हणे ये म्हणे पढाई करायला. तर आज जाऊ का नाही माहीत नाही. आज पढाई नाही, पिंड्याकडे थोडंसं चाललं जाईल. नाही राहू दे यार, आज नाही जात. हा, घरी जायचं मी थोडसा. उद्यापासून लागतो बाबा, उद्यापासून बाबा. पहिले सकाळी उठलं, जिमवरून आलं का 2 वाजेपर्यंत थोडंसं काम घरचे. 2 वाजता पढाई पिंडीकडे, विशालकडे. 2 ते 4, 4:30. तिथून मग खेळायला 6 वाजेपर्यंत. 6, 6:30 घरी आलं, पाणी भरलं का मग थोडी संध्याकाळचे प्लॅन वगैरे. ते संध्याकाळचं प्लॅन डिपेंड राहते काय कसं आहे. तर 4 दिवस असे झाले यार पिंडाच्या घरचे. इट्स वन ऑफ दी अमेझिंग मोमेंट. आता उद्या पिंडीचे आई वडील येणार आहे, तर एव्हरीथिंग बिकम सो नॉर्मल अँड सो स्टफ. तर मी विचार करतो यार, आपल्या लाईफमध्ये एक्साइटिंग मोमेंट जेव्हा खतम होते, तेव्हा आपण जस्ट बिकम सॅड, बिकॉज ते मोमेंट आपल्यापासून दूर होत चालले आणि नॉर्मल दिवस जवळ येत आहे. तर नॉर्मल दिवस म्हणजे काय असते? खुशी एक असते का नॉर्मल छोट्या छोट्या दुःखामध्ये पण ते आपण खुशी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हाच आपली लाईफ चांगली होऊ शकते. जर आपण थोडंसं सॅडनेस तर होते यार, जेन्युअली आहे. एक थोडंसं पार्टी ओव्हर झाली का असं वाटतं यार, जसं आता उद्यापासून तर मंडे आहे. आणि मला बस नाही का, एव्हरी संडे इव्हिनिंगला नाही का अशीच फिलिंग आली. जेव्हा मी नाही का लहान होतो ना, हार्डली लहान म्हणजे जास्तही लहान नाही, म्हणजे 5th-6th स्टँडर्ड, 5व्या किंवा 6व्या स्टँडर्डमध्ये. तर तेव्हा नाही का माझ्या घरी नाही का केबल नसायचा, तर माझ्या घरी होतं दूरदर्शन. जेव्हा माझा जो टायमिंग होता तेव्हाचा, तो बिलकुल वेगळा होता. तेव्हा मी नाही का सकाळी उठायचो, ट्युशन असली तर जायचं, शाळेत जायचं, शाळेतून 5 वाजता घरी यायचं. घरी आल्यावर पढाई करायची. आई बिलकुल 7 वाजता पढायला लावायची. 7 वाजता पढाई केली का 9 वाजता, मग 9 वाजता फक्त एक सिरियल पाहायची. फक्त एकच सिरियल पाहू, 9 ते 9:30. मग 9:30 वाजता झालं का पुन्हा बॅक टू अभ्यास. मग 10:30 वाजता झोपून जाणं, सकाळी उठणं. एव्हरी डे हाच होता. जेव्हा शुक्रवार आणि शनिवार व्हायचा ना, तेव्हा एक्साइटेड होता, कारण तेव्हा नाही का शाळा सकाळची होती. तर सकाळी जायचं शाळेत. सकाळी जायचं नियर अबाउट 7 वाजता. 7 वाजता ते 10 वाजता, 10, 10:30, 11 वाजेपर्यंत. मग 11 वाजता मग गगन मॅच घ्यायचा कोणासोबत, कोणत्याही क्लाससोबत. तर मॅच घेतली, मॅच खेळ खूप मजा करायची. क्रिकेट तिथे 1-2 वाजेपर्यंत. तेव्हा सगळेजण आपल्या शाळेचे. तेव्हा वन मॅन टीमसोबत मी काहीच फेमिलियर नव्हतो, नथिंग, काहीच नाही. तेव्हा शाळा आणि घरेच होतं. तिथून मग किती 12 वाजेपर्यंत, म्हणजे तिला एका घंट्यात तर होऊन जाय. तेव्हा कुठे आपण 2-2 घंटे खेळत होतो बेटा. तेव्हा हार्डली अर्धा घंटा, 1 घंटा बस. ठीक आहे, 12 वाजता घरी आलो. घरी आल्यानंतर बहुत एक्साइटिंग वाटायचं, बहुत एक्साइटिंग. वा, सॅटर्डे आला आणि उद्या संडे येईन, म्हणजे उद्या शाळा नाही राहणार. तर बस त्याच गोष्टीने मी खूप खुश होऊन जाईन, त्याच गोष्टीने. घरी काही जेन्युअली काय राहणार नाही, काहीच नाही. जस्ट
जस्ट खुश व्हायचं. आणि बस मग शनिवारी म्हणजे काय असायचं तेव्हा नाही का, इकडे मी खेळत होतो 4th स्टँडर्डमध्ये. इथे माझ्यासोबत प्रशिक वगैरे असायचा. 5th स्टँडर्डमध्ये, 5th-6th स्टँडर्डमध्ये किंवा 7th स्टँडर्डमध्ये. तर तेव्हा इथे वगैरे असायचं. तेव्हा मी नाही का फक्त विशालसोबत होतो. ट्युशन वगैरे झाली, ट्युशनवरून झालं का बस, बाकी मग काही नाही. मग संडे उचल दिवशी संडे काही स्पेशल नसायचं, काही नाही. प्रत्येक संडेसारखं संडे, पण एक्सायटिंग काहून, कारण शाळा नसायची त्या दिवशी, संडेला ऑफ, त्यामुळे एक्सायटिंग. मग काय नाही, जेवण वगैरे केलं तेव्हा. मग नाही का दूरदर्शनवर एक पिक्चर लागत संध्याकाळी 4 वाजता. 4 वाजता पिक्चर बघितल्यानंतर 4 ते निअरबाउट 6:30 वाजेपर्यंत, आणि 6:30 वाजता एक सिरियल असायची, चार्लिंग चॅपलिन किंवा लॉरेन अँड हार्डी. ते अर्धा घंटा बघायचा. ते अर्धा घंटा बहुत हसायचं. चार्लिंग चॅपलिन किंवा लॉरेन हार्डी बहुत हसायचा. तेव्हाच्या वेळेस नाही का तो एपिसोडच नाही का बहुत फनी वाटे. आता तर लागेन तेवढे यूट्यूबवर सर्च करू शकतो, पण तेव्हा कुठे यूट्यूबनं, तेव्हा कुठे काय बघायचं, तेव्हा ते केबलही नव्हतं राव. आणि बस असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुशी ढूंढण्याचा प्रयत्न करायचा. तेव्हा लॉरेन अँड हार्डी बघायचो. इट्स रिअली अमेझिंग अँड रिअली फनी. एवढं हसू पोट दुखून जायचं. मग पण तो अर्धा घंटा शो राहायचा. मग तो शो खतम झाला 6:30 ते 7. 6:30 पिक्चर, आणि 6:30 ते 7 तो शो खतम झाला का मग नाही का बातम्या लागायच्या 7 वाजता. तर ॲक्च्युली बातम्या कशा लागायच्या, म्हणजे ते टायमिंग सुरू व्हायचं. म्हणजे लॉरेन हार्डी खतम झाला मग टायमिंग सुरू व्हायचा. 59 मिनिट्स 45 सेकंड 50 सेकंड 52 53 54. तर त्याच्यानंतर बातम्या लागायच्या आणि वडील बघायचे. तर तेव्हा नाही का मी खूप सॅडनेस फील करत होतो, बहुत सॅडनेस. अरे याच्यापेक्षा हातमध्ये आता जेवढी मी सॅडनेस फील करून राहिलो ना, याच्यापेक्षा 10 टाइम्स बेटर, 10 टाइम्स हार्डर सॅडनेस होती. बहुत असं डीप वाटायचं. असं वाटलं का पुन्हा आपलं लॉस्टच झालं पूर्ण. बस मग काहीच वाटायचं नाही. तो अर्धा घंटा असा बेकार वाटायचा ना, तो 15 मिनिट ते वडील बातम्या बघायचे आणि त्यांची सेम म्युझिक, म्हणजे ते दूरदर्शनची ट्यून आहे ना, तेव्हा नाही का असं बहुत सॅडनेस वाटत होतं. अरे यार बहुत बेकार. मग काय नाही, संडे मग बस असंच चालला जायचं. आणि मग पुन्हा मंडेपासून तोच शेड्यूल. मग एव्हरी संडे पिक्चर बघायचं, लॉरेन हार्डी बघायचं, फनी व्हायचं आणि सेम फिलिंग हे करायचं. मग लाईफमध्ये तो मोमेंट सर्वात सॅडनेस होता. तो मोमेंट बहुत सॅडनेस वाटायचा यार. आई कच्चा चिवडा करायची पिक्चरच्या वेळेस, तर कच्चा चिवडा खायचा आणि बस. तेव्हा कोणी जास्त मित्र होते यार, मित्र होते ना, पण कुठले शाळेतले, घराकडले घराकडले कोणी फॅमिलियर. म्हणजे तेव्हा कुठे अशी पार्टी वगैरे करायचो. अरे त्या मित्र तर होते, पण तेव्हा कुठे अशी पार्टी करायचो, चल भाऊ जितू भांडीच्या घरी आमलेट खायला होता. तेव्हा कुठे भाऊ, तेव्हा कुठे तर कुठे चौपाटीमध्ये जायचं ना, तर बहुत सारी परमिशन आणि पैसे आणि बाबा बाबा, तेव्हा कुठे खूप काही तयारी करावं लागेल. आता काही नाही, आता कोणा जरी फोन तर येऊ दे, अरे जितू भांडीकडे जायचं, चल येऊन जा, पॅन्ट घातला चलो, 10 रुपये टाकले चलो. पण तेव्हा बहुत वाटायचं. म्हणजे जेव्हा आपण ग्रोअप होतो हळूहळू हळूहळू, तर काय होते, आपले हार्मोन्स आणि पण वाढून जाते यार. ते इव्हॉल्व होत जाते सराउंडिंग सोबत. येस, इट इज रिअली अमेझिंग, रिअली अनॉईंग वर्ड आय टेलिंग अबाउट, की प्रत्येक सराउंडिंग मोमेंटसोबत आपण लाईनअप झालं पाहिजे. ऑफकोर्स, म्हणजे मॉरल हाच स्टोरी आहे याचा, की संडे ते येतेच यार, संडेची इव्हिनिंग येतेच. संडे असो मंडे असो, एव्हरी डे इज नॉर्मल. बट संडे काऊन स्पेशल आहे, कारण सुट्टी असते. त्यावेळेस लोक फुल ऑफ हॅपीनेसमध्ये असतात, फुल ऑफ अमेझिंग मोमेंटमध्ये असतात. आणि मंडे एक रेग्युलर शेड्यूल प्रमाणे कॅरीड आउट केलं जाते. त्यामुळे संडेच्या वेळेस बहुत सारं
सॅड फिलिंग होते. बट इट्स अ मोमेंट, यू शुड बी एन्जॉय दोज स्टफ. तुला सॅडनेस व्हावं लागेल, तुला थोडंसं व्हावं लागेल. हेच गोष्ट लाईनअप करते का तुमचे हार्मोन्स किंवा तुमचे इमोशन्स एन्व्हायरमेंटसोबत लाईनअप होत आहे हळूहळू. आणि त्या मेमोरी कुठे ना कुठे स्टोअर्ड होते डोक्यामध्ये. म्हणजे इट इज दॅट थिंग टू डिस्क्राईब दोज वर्ड्स. हळूहळू माझ्या लाईफमध्ये अमेझिंग मोमेंट येईनच, एक्साइटिंग मोमेंट येईनच, बहुत सारे आणि बहुत ही क्लासिक. तर तेव्हा मी कशा प्रकारे त्यांना फेस करीन, तेव्हा मी कशा प्रकारे त्यांना लाईनअप होईन, हे तर ठीक आहे. माझी सर्वात मोठी आणि भयानक परीक्षा आहे मुंबई. मी कशाप्रमाणे त्यांना त्या एन्व्हायरमेंटची लाईनअप करीन. कारण आहे ना, कारण तिथे मला जो भेटणार आहे ते चांगल्या गोष्टी नाही आहे. ते माझा कॉन्फिडन्स लेवल डाऊन करू शकते. तर मला प्रत्येक मोमेंट शिकावं लागेल, लर्न करावं लागेल, चुकीपासून शिकावं लागेल आणि जिंकण्यापासून वाचावं लागेल. आता माझा रिझल्ट लागलाच आहे. रिझल्ट म्हणजे लागला म्हणजे हार्डली नेक्स्ट वीकमध्ये लागून जाईल. रिझल्ट लागला क्लिअर. हार्डली प्रीताईचं लग्न वगैरे फरवरीमध्ये राहिलं तर राहिलं. मग फोन करून मग मी शिफ्ट टू मुंबई. मी नाही थांबू शकत राहा. आणि खरंच मी वडिलांसोबत वडील म्हणे जॉब कर, मी मुंबईला जॉब करतो. बट नाही, दिस इज द टर्निंग पॉईंट टू वे टू करिअर. म्हणजे हार्डली प्रत्येकाचं करिअर नाही का त्यांच्या लाईफशी खूप सरळ असते, खूप पॅरल असते. म्हणजे जसं की मुलगा शिकत आहे, जसं की एक एज्युकेशन लाईफ आहे, एक पर्सनल लाईफ आहे. तर दोन्ही सोबत चालत राहते, दोन्ही सोबत चालत राहते. कधी कधी कोणाकोणाच्या मोमेंटमध्ये एज्युकेशन लाईफ खूप जास्त इम्पॉर्टंट असते पर्सनल लाईफसोबत. तर त्यामुळे तो बंद काय करतो, एज्युकेशन लाईफला चूज करतो आणि तो त्याच्या पद्धतीने चालतो. तर त्याचप्रमाणे त्याची पर्सनल लाईफसुद्धा पण तशी जॉईन होत जाते हळूहळू. जसं की एक बंदा ज्याला आता एज्युकेशन लाईफ तर जॉईन करायची आहे, म्हणजे त्याला पुढे शिकायचं आहे, तर मग काय तो कुठे जातो, त्याला समजा दिल्लीमध्ये कुठे जॉब आला किंवा मुंबईमध्ये त्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटली, तो जे जातो. प्रत्येक मोमेंट्स आहे. तर पण माझ्या ह्याच्यात थोडंसं वेगळं आहे. तर त्या फील्डमध्ये नाही का पॅरेंट्स लोक पण सपोर्ट करतात. पण आता माझ्या फील्डमध्ये असं आहे की आय डोंट थिंक सो की पॅरेंट्स वुड बी सपोर्ट. whatever it's matter, whatever is different kind of struggle I'm thinking about. पण जेव्हा मी स्टोरी विचार करतो ना, जेव्हा मी कानात हेडफोन टाकतो ना बाबा, तर इट्स वन ऑफ द क्लासिक मोमेंट. मी सगळं विसरून जातो यार, सगळं विसरून जातो आणि बस बायनरी कोडबद्दल विचार करत राहतो. बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट आहे, नॅशनल सिक्युरिटी, आणि त्याच्यानंतरची येणारी मूवी मी जे काढीन मी त्याच्याबद्दल विचार करत राहतो. आणि इट्स बिकेम रिअली एक्सायटेड टू मी. जस्ट लाईक उद्या पार्टी आहे ना, आता आपण एक्सायटेड आहे, त्याचप्रमाणे उद्या माझ्या लाईफचा सर्वात इम्पॉर्टंट डे आहे आणि त्यासाठी मी एक्सायटेड आहे आत्तापासून. तर त्यामुळेच माझे आजपर्यंतचे दिवस, जेव्हापासून मला कळलं आहे की मला काय करायचं आहे, तेव्हापासून दिवस मी कधीच सॅड नसून झालो, कधी रडलो नाही. मला माहीत होतं का करायचं होतं. माझी लाईफ वुड बी रिअली अमेझिंग. सो दॅट्स वाय आय एम एक्सायटेड फ्रॉम टुडे. सो दिस इज इट. You should enjoy those stuff and line up. Things happen. Doesn't matter. You should enjoy those stuff, whatever it matter. So this is it. This is it. आता डिसेंबर इन, या वर्षी काय काय झालं मला विचार करावा लागेल का कसं झालं ते आपण डिस्कस करू 31 डिसेंबर. दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 296. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.